नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बटर पनीर मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य: काजू, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण। सर्वप्रथम आपण काजू तळून घेऊया। काजूला छान असा लालसर कलर आला आहे, आपण हे काढून घेऊया। आता आपण कांदा परतून घेऊया। कांदा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा छान परतला आहे, आता आपण यात टोमॅटो टाकूया। दोन्ही छान परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो छान परतला आहे, आपण हे सगळं मिक्सर मधून काढून घेऊया। आपली पेस्ट तयार आहे। मी इथे पनीर बारीक चिरून घेतले आहे, त्यात आपण थोडंसं दही टाकूया। मी इथे अर्धा किलो पनीर घेतले आहे, बारीक चिरले आहे, त्यात थोडंसं दही टाकलं आहे। आता आपण त्यात थोडेसे मसाले घालूया। लाल तिखट, थोडासा गरम मसाला, थोडासा घरगुती मसाला, थोडंसं बेसन पीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे। त्यात टाकूया थोडंसं मीठ। हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपण इथे हे पनीर तळून घेऊया, थोडे थोडे टाकून। जास्त पण नाही टाकायचे, थोडेसे टाकायचे। हे पहा, अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे। मी इथे हा मसाला घेतला आहे पनीरसाठी। आपण यात थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला, थोडासा कांदा लसूण मसाला, यात आपण थोडंसं दूध टाकणार आहोत। आपण हे असं सगळं मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, असं छान मिक्स करायचं। आपले सगळे पनीर तळून झालेले आहेत। मी इथे 2 शिमला मिर्च बारीक चिरून घेतली आहे, ते आपण तेलात टाकूया। हे पहा, कांदा टोमॅटोची पेस्ट केलेली टाकूया। तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला, यात आपण थोडासा वाटाणा टाकूया। आपण हा बनवलेला मसाला टाकूया आता। हे सगळं आपण मिक्स करून घेऊया मसाला। थोड्या वेळ वाफेवर होऊ द्यायचं आहे आपल्याला हे। थोडंसं मीठ टाकूया। आपण यात सगळे पनीर टाकून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊया। आपण यात थोडंसं गरम पाणी टाकूया, अगदी थोडं टाकायचं आहे। आपण यात थोडंसं पनीर किसून टाकूया। आपण यात थोडंसं बटर टाकूया, मिक्स करून घेऊया हे। यात थोडीशी कोथिंबीर टाकूया। मस्त कलर आला आहे भाजीला। आपली पनीरची भाजी तयार आहे।